वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऊर्जा आणि त्यासोबत शौर्य हे दोघंही जण आता बोलत असतात आणि त्याच वेळेला आता ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते की ना तू सुद्धा वकील आहेस पण तुझ्यामध्ये एक वेगळा स्पार्क आहे आणि तो स्पार्क बघितल्यानंतर मला खरंच कळतं की आपण बघणारा दृष्टिकोन कसा असायला हवा म्हणजे प्रेम आणि न्याय यावर तू एक किती सुंदर असं म्हणणं सांगितलं आहेस, मत मांडलं आहेस आणि आता मी सुद्धा ठरवलं आहे की यात काही झालं तरी माघार घ्यायची नाही, कारण माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग फिक्स आहे की काही झालं तरी त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आणि मग कोणाच्याही विरोधात उभं राहायला लागलं तरी काही हरकत नाही. आणि असं बोलून ती आता हर्षवर्धनच्या विरोधात उभं राहणारच आहे याबद्दलच ती आता बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल ती बोलत असते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का शौर्याला बसतो. शौर्याला कळतं की ही आता आपल्या बाबांच्या विरोधातच उभी राहणार आहे. दुसरीकडे मात्र आता हर्षवर्धनचा असिस्टंट हर्षवर्धनकडे आलेला असतो आणि त्याच वेळेला तो आता हर्षवर्धनशी बोलत असतो. वेळेला आता हर्षवर्धन त्यांना सांगत असतो की आपल्याला काही झालं तरी त्या केस संदर्भात कोण कोण त्या केसमध्ये इन्वॉल्व आहे याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन हवी आहे. हो, मी काढून आणतो बॉस, असं म्हणून तो तिकडनं निघून जातो. दुसरीकडे मात्र आता तू तर मला म्हणाला होतास ना की तू येणार आहेस, तर तुझ्या लक्षात आहे हां, तू साक्ष द्यायला कोर्टात येणार आहेस ते. हो, मी नाही विसरलोय ऊर्जा, असं देखील आता शौर्य बोलत असतो. त्याच वेळेला आता अचानकपणे ऊर्जाला कॉलही आलेला असतो, कारण आता ऊर्जा जी आहे ना ती शौर्याला म्हणत असते की तुला एक सांगू का, त्या इन्स्पेक्टरबद्दल सुद्धा मला कळलंय की ते कसे आहेत ते, आणि फोनवर तिला आता मेडिकल रिपोर्ट येऊन घेऊन जा असं सांगितलं जातं. त्यावरती म्हणत असते की हो, मी लवकरच येते आणि मेडिकल रिपोर्ट घेऊन जाते. असं म्हटल्याबरोबर इकडे दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळत असतं की ऊर्जाच्या हातात ते रिपोर्टही लागलेले असतात आणि म्हणूनच आता ऊर्जा पेटून उठलेली असते. ऊर्जाने ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आता शांत न बसता आता ते रिपोर्ट्स मिळवायचे आणि या माणसाला शिक्षा करायचीच, आणि यासाठी तिची खूपच जास्त मेहनत जी आहे ती सुरू असते. आणि त्याच वेळेला ती आता शौर्याला सांगत असते की या केसमध्ये विशेषतः तू माझ्याबरोबर असणार आहेस, लक्षात आहे ना. त्यावर आता ऊर्जाला तो म्हणत असतो की का नाही लक्षात आहे, मला माहिती आहे, पण तुझी केस लढतेस ना त्यासाठी तू मला जेव्हा कोर्टात बोलवशील त्यासाठी तू माझा मोबाईलमध्ये नंबर सेव्ह केला आहेस का. अरे हो, अरे विसरलीस, काल तू मला कॉल केला होता पण तुझा नंबर सेव्ह करायचाच राहिले. सांग बरं तुझा नंबर आणि तुझं नाव सांग. त्यावर आता जेव्हा तो त्याचं नाव सांगायला जातो ना, शौर्य असं म्हणतो. शौर्यच्या पुढे जहागीरदार बोलायला जाणार पण तेवढ्यातच तो जाम सांडेकर म्हणतो. जाम सांडेकर हे सरनेम ऐकूनच आता मात्र खूपच जास्त हसू ना इकडे त्या ऊर्जाला आलेलं असतं. पण जेव्हा तुला माझी खरी ओळख करेल तेव्हा तर तू माझ्याशी कोणतेही संबंधही ठेवणार नाही, असंच आता इथे शौर्य म्हणत असतो. हर्षवर्धनचा असिस्टंट हर्षवर्धनकडे येतो आणि त्याने आता पूर्ण इन्फॉर्मेशन काढून आणलेली असते की या सगळ्याच्या मागे नेमकं आहे तरी कोण, म्हणजेच ती मुलगी कोण आहे. तर आता ती मुलगी जी आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून आता त्यांना कळलेलं असतं की त्यांच्या घरात काम करणारी ही पद्माच आहे. म्हणजे आता हे प्रकरण घरापर्यंत पोचलं आहे, त्यामुळे आता या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल असाही विचार आता मात्र त्याच्या मनामध्ये येत असतो. आणि म्हणूनच आता ते विचार करत असतात की नाही, काही झालं तरीसुद्धा आपल्याला आता या सगळ्यामध्ये विशेषतः लक्ष घालावंच लागणार आहे. दुसरीकडे मात्र आता शौर्याची जी आजी असते ना ती खरं तर आलेली असते आणि तिला भूक लागलेली असते आणि त्याचसाठी पद्मा कुठे आहे, 24 तास उलटून गेले तरी अजून पद्मा आली कशी नाही हा प्रश्न मुळात त्यांना पडलेला असतो. आणि म्हणूनच आता त्या बाहेर विजयाकडे नाश्त्याचं काय झालंय, तयार आहे का, मला माझ्या गोळ्याही घ्यायच्यात असं म्हणत बाहेर आलेले असतात. मात्र आता अजूनही काहीच तयार नाही आणि ती पद्माही आलेली नाही आहे असं देखील विजया तिच्या सासूबाईंना सांगते. आणि त्याच वेळेला तिथे आता
ही आलेली असते आणि दिव्या म्हणत असते की तुम्हाला काही हवंय का, म्हणजे मी डोसा बनवत होते पण तो डोसा काही नीट झाला नाही. मग नंतर मी विचार केला काय करू, आणि म्हणूनच ना मी मस्त अशा इडल्या केल्या आहेत. मी तर मस्त खाल्लंय, तुम्हालाही हवंय का असं आता ती विचारते. नको नको, मला काही नको, विचारलंच ना तेवढं पुरे झालं असं देखील आता आजी बोलतात. आणि आजी नाक मुरडतच तिकडनं निघून जातात. कारण आहे ना त्यांना आता पद्मा हवी असते. पद्मा जर त्यांच्या डोळ्यासमोर नाही आहे तर मग आता काय. आता सुद्धा त्यांना समजतच नसतं की काय करावं. मात्र आता दिव्या सगळ्यांच्या आधीच खाऊन मोकळी झालेली असते आणि त्यामुळेच ना जिया तिच्याकडे रागातच पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं इकडे हर्षवर्धन त्याच्या सगळ्या कामगारांना आपलं व्यवस्थित काम समजावून सांगत असतात. आणि त्याच वेळेला जेव्हा हे सगळं काम ते समजावून सांगत असतात ना, तेव्हा त्यांची एक महाजनांची केस असते. त्या केसबद्दल ते पूर्ण इन्फॉर्मेशन देत असतात. तर दुसरीकडे आता त्यांचा असिस्टंट त्यांना भेटायला आलेला असतो. कारण आता त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची केस ही विक्रांतची असते. त्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे आणि ती कोण मुलगी आहे, तिचा काही तपास लागला का. हो लागला आहे. तिचं नाव पद्मा कदम असं आहे. पद्मा कदम हे नाव ऐकल्यानंतर मोठाच धक्का ना इकडे असणाऱ्या या हर्षवर्धनला बसलेला असतो. कारण आता हर्षवर्धनला कळलेलं असतं की या सगळ्याचा संबंध पद्मासोबत आहे. म्हणजे आता या घरातच आपल्याबरोबर हे संबंध जोडले गेलेले आहेत. आता त्या पद्माला जाऊन भेटावं लागेल आणि तिला पैसे देऊन तोंड तिचं बंद करावं लागेल. हा देखील विचार ना इथे आता हर्षवर्धनच्या डोक्यामध्ये येत असतो. हर्षवर्धन आता लगेच त्याच्या असिस्टंटला सांगू लागतो की पैशांची व्यवस्था करा, मला लवकरच निघायचं आहे आणि आपली गाडीसुद्धा रेडी करा. मग आता तो असिस्टंट गाडी वगैरे सगळं काही रेडी करायच्यासाठी हो असं म्हणतो. पण आता आपण यावर काय करायचं आहे त्यावर मात्र आता हर्षवर्धन सांगू लागतो की आपल्याला काही झालं ना तरीसुद्धा त्या मुलीला जाऊन भेटावं लागणार आहे. पर्सनली मी जाऊन तिला भेटतो आणि ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बोलून घेतो. तेवढ्यातच ना तिथे आता आलेला असतो आणि शौर्य आपल्या बाबांना सांगत असतो की काय झालंय बाबा, तुम्ही आता या केसमध्ये एवढं लक्ष का घालताय, म्हणजे ही केस इतकीही काही इम्पॉर्टंट नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही या केसमध्ये जास्त इन्व्हॉल्व होऊ नका. कारण बघा ना ती जी मुलगी आहे ती नवीनच आहे आणि तुम्ही इतके नावाजलेले वकील आणि त्या न्यूली वकिलांसमोर तुम्हीही या केसचं इतकं टेन्शन घेताय. उगाच लोक नावं ठेवतील आणि त्यामुळेच ना मी तुम्हाला सांगते की तुम्ही या केसमधून माघार घ्या असं देखील आता इकडे असणारा हा शौर्य आपल्या बाबांना हर्षवर्धनला सांगत असतो. हर्षवर्धन आता खूप जास्त भडकलेला असतो आणि हर्षवर्धन सांगतो की आता तू मला सांगणार आहेस का की मी कोणती केस घ्यायची आणि कोणती नाही ते, त्यामुळे ना तू मला या सगळ्यामध्ये डिस्टर्ब करायला येऊच नको. ज्या गोष्टी हव्या आहेत ना आणि जे हवं असतं ते मी साध्य करतोच, त्यासाठी मी काही करू शकतो आणि त्यामुळे ना तू मला उगाच ना ॲडवाईस देऊ नकोस असं देखील आता बोललं जातं. तर दुसरीकडे मात्र आता त्यांचा ड्रायव्हरसुद्धा नसतो आणि म्हणूनच आता त्यांना प्रश्न पडलेला असतो की त्यांना ड्राईव्ह करत तिथपर्यंत कोण घेऊन जाईल. कारण त्यांना आता चाळीत जायचं असतं. तो ॲड्रेस आहे ना बरोबर शोधून काढलेला असतो इथे असणाऱ्या या त्यांच्या असिस्टंटने. आता ड्रायव्हर नाही आहे म्हटल्यावर शौर्य त्यांना म्हणतो की बाबा मी येतो तुम्हाला सोडायला. मग तर झालं. मग शौर्य आता त्यांना सोडण्यासाठी म्हणून येत असतो. त्याच वेळेला आता ते रस्ते त्याच्या ओळखीचे वाटत असतात आणि त्याला माहिती असतं की हा जो रस्ता आहे तो ऊर्जाच्या घराकडे सुद्धा जातोय आणि पद्माच्या सुद्धा. त्यामुळेच आता तो विचारू लागतो की बाबा आपण इथे कुठे चाललो आहोत. त्यावर मात्र आता बाबाही म्हणत असतात की अरे आपण ना इथे एक काम आहे म्हणून चाललोय केस संदर्भात. चाळीमध्ये अरे इथे चाई आहेत हे तुला कसं माहिती. त्यावर इथे ना एकदा माझा मित्र राहत होता तेव्हा मी माझ्या मित्राला भेटायला आलो होतो असं देखील आता शौर्य सांगत असतो. त्यावर शौर्यला आता हर्षवर्धन सांगतात की अशा मित्रांसोबत का म्हणून संबंध ठेवतोस, जरा तुझी पातळी बघ आणि तसं वाग ना, एवढे थर्ड क्लास मित्र ठेवू नकोस असं देखील आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता त्याचे हर्षवर्धन म्हणजे त्याचे बाबा बोलत असतात ना तेव्हा शौर्य या सगळ्या गोष्टी मनावर घेत नाही. पण दुसरीकडे आता त्यालाही कळत असतं की बाबा नक्कीच ना कोणाला तरी भेटायला जात आहेत. मग आता ते कोणाला भेटायला जात असतील हा मोठा प्रश्न त्याच्या नजरेत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं
त्याच्या फोनवर विजयाचा कॉल आलेला असतो. तर विजया आता अर्पिताला सांगत असते की अगं मला कळलेलं आहे, तू काल यांना कॉल केला होतास आणि यांना काहीतरी सांगत होतीस, पण यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि आता या केसमध्ये ना ते स्वतःहून लक्ष घालत आहेत असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी समजतात ना तेव्हा मात्र आता अर्पिताला मोठा धक्का बसतो. कारण आता तिने फक्त पोलिसांना हँडल करायला सांगितलेलं होतं, पण हर्षवर्धन स्वतः या केसमध्ये इतक्या बारकाईने लक्ष घालेल असं तिला वाटलंही नव्हतं. पण आता हर्षवर्धनसुद्धा या केसमध्ये लक्ष घालतोय म्हटल्यावर आता त्यांना हेही कळणार की हा सगळा प्रसंग त्यांच्या घरात काम करत असलेल्या पद्मावर झाला आहे. आता तर वाटच लागली असा विचार ना अर्पिता करत असते. दुसरीकडे शौर्यने आता हर्षवर्धन यांना त्या चाळीत आणलेलं असतं आणि त्या चाळीत आल्यानंतर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो की मी पटकन जाऊन येतो, तू इथेच थांब. त्यावर शौर्य बाबाला विचारतो की पण बाबा मला सांगा ना आपण कोणाकडे आलो आहोत ते, म्हणजे तेवढं आपल्याला कळलं तर बरं होईल ना. आता शौर्याला हर्षवर्धन बोलत असतो की माझे इथे एक काम आहे, त्यासाठी मी आलो आहे. आपल्या घरात जी काम करते मुलगी पद्मा तिला भेटायला आलो आहे. पण पद्माला भेटायला इथे कशाला, काय झालं आहे पद्माचा आणि या केसचा काय संबंध आहे असं देखील आता हर्षवर्धनला शौर्य विचारत असतो. पण शौर्याला आता हर्षवर्धन या केसमध्ये तू इतका बारकाईने विचार करू नको असं बोलूनच आता शांत करत असतात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं शौर्यला तिथेच थांबवून हर्षवर्धन पद्माच्या घरी जायला निघतात. कारण त्यांना आता पद्माला भेटायचं असतं आणि पद्माकडनं सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. आता ते जेव्हा त्या चाळीतून जात असतात ना तेव्हा तिथे येणारे वास आणि या सगळ्या गोष्टींना त्यांना सहन होत नाही. पद्माच्या घरापर्यंत बरोबर ते पोचतात. दार वाजवल्याबरोबर पद्मा दार उघडते. पद्मा आता खूप जास्त घाबरलेली असते कारण तिचे मालक आता तिच्या घरी आलेले असतात आणि म्हणूनच तिला आता भीती वाटत असते. त्याच वेळेला पद्माला ते विचारतात की माझं जरा तुझ्याकडे काम होतं, मला आत तर येऊ दे ना. मग आता पद्मा त्यांना आतमध्ये बोलवते. पद्माची बॅग वगैरे ऑलरेडी भरलेली असते आणि जेव्हा पद्माची बॅग भरलेली दिसते तेव्हा पद्माला ते विचारतात काय गं काय झालं, तू कामावर काय येत नाही आहेस, कालपासून तू कामाला आली नाही आहेस, त्यामुळे घरात किती त्रास झाला आहे. सगळीजण विचार करतायत की पद्मा गेली कुठे आहे आणि हे काय, ही बॅग वगैरे भरून कुठे चालली आहेस, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम आहे का, दुसरीकडे कुठे काम लागले का, तसं असेल तर सांग, म्हणजे तुला पगार कमी पडतोय का, यामध्ये काही आमचं चुकतंय का, असे असेल काही प्रॉब्लेम तर तेही सांग, म्हणजे तुझा पगार आम्ही वाढवून देऊ, पण तू अशी नोकरी सोडून जाऊ नको असं देखील आता हर्षवर्धन हे पद्माला बोलत असतात. त्यावर आता पद्मा नाही असं म्हणते. पण हर्षवर्धन आता पद्माला जुन्या गोष्टींची आठवण करून देतात. म्हणजे ज्यावेळेला तुझ्या घरातले सगळेजण संकटात होते त्यावेळेला हा हर्षवर्धनच उभा राहिला होता. तुलाही चांगलंच माहिती आहे की तुझे आईबाबासुद्धा आपल्याच घरी काम करत होते आणि त्यानंतर त्यांना कोरोना झाला आणि कोरोनाच्या काळात त्यांचं जे काही होतं ते सगळं काही मी केलं आणि त्यानंतरसुद्धा तुला जे काही गोष्टी हव्यात त्यासुद्धा मी कोणत्याही कमी केल्या नाहीत. मग आता नेमकं तुला प्रॉब्लेम झाला तरी कसला आहे, काय अडतंय ते तरी मला सांग. असं असल्यानंच आता पद्मा शांत असते. पद्माला आता काही झालं तरी तिला सत्य हे सांगावंच लागणार असतं. कारण तिला उलटसुलट प्रश्न विचारले जातात. काल जी घरी घेतून गेलीस तू ती अजूनही घरात आली नाही आहेस, नेमकं काय झालं आहे. त्यावर आता पद्मा रडू लागते आणि पद्मा काल सांगत असते की मला बाईसाहेबांनी पुरणपोळी शिर्केंच्या घरी द्यायला सांगितलेली होती. बाईसाहेबांच्या म्हणण्यानुसार मी ते काम केलं, म्हणजेच बाईसाहेबांनी मला सांगितलं होतं म्हणूनच मी तो डब्बा घेऊन तिथे गेले आणि त्यानंतर आता तिथे असणाऱ्या मुलांनी दारूच्या नशेत माझ्यावर हल्ला केला, म्हणजेच त्यांनी माझ्यावर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या भाषेतच आता पद्मा सगळं आठवून सांगू लागते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा पद्मा ही कहाणी सांगते तेव्हा मात्र आता हर्षवर्धन सांगू लागतात की तुझ्या बाबतीत एवढं सगळं झालं पण तू का नाही सांगितलंस, आणि मुळात आहे ना हे सगळं करणारं आहे तरी कोण ते तरी मला तू सांग ना, त्याचं नाव काय आहे, म्हणजे कोण आहे तो, असं देखील आता विचारलं जातं.
आणि त्याच वेळेला आता पद्माला रडू येतं, कारण पद्माला कळत नसतं की कसं सांगू, कारण काही झालं तरी तो त्यांचा जावई आहे आणि त्याच्या जावयाचं नाव कसं घ्यायचं हा मुळात तिच्यासाठी मोठा प्रश्न होता. परंतु आता पद्मा कोलमडून गेली आहे हे सुद्धा हर्षवर्धनला कळतं आणि म्हणूनच हर्षवर्धन लगेच खाली बसतो आणि पद्माला सावरत असतो. पद्माला म्हणत असतो की सांग ना हे सगळं काय आहे नेमकं. त्यावर पद्मा आता रडतच सांगू लागते की प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे त्यावर जेव्हा हा प्रसंग झाला ना तेव्हा मी श्रीकेंच्याच घरी होती. मग श्रीकेंच्या घरी तुझ्यावर हा प्रसंग कोणी केला सांग, त्याचं नाव तर सांग. मग आता नाईलाजास्तव का होईला पद्माला विक्रांत शिर्के हे नाव सांगावंच लागतं. विक्रांत शिर्के हे नाव ऐकूनच खूप मोठा धक्का ना आता इथे असणाऱ्या ह्या हर्षवर्धनला बसलेला असतो. हर्षवर्धन आता पाहतच राहतं तर बाहेर मात्र शौर्य उभा असतो आणि ऊर्जा आता मेडिकल रिपोर्ट घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेला ती आता शौर्यला तिथे पाहते. शौर्यला ती म्हणते की हे काय, आता तर मी तुला कोर्टात पाहिलं होतं, आता तू इथे काय करतोयस असं देखील आता ती त्याला विचारत असते आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो की अगं इथे थोडं काम होतं. अच्छा पुन्हा नवीन गाडी म्हणजे अरे तुझ्या साहेबांच्या गाड्या आहेत तरी किती रे, आता ही सुद्धा सर्व्हिसिंगला टाकायलाच घेऊन आलायस का. नाही इकडनं मी जात होतो पण हा रस्ता ना एकदमच छोटा आहे गं, म्हणूनच गाडी जात नव्हती म्हणून गाडी मध्ये थांबवली असं काहीसं कारण तो देतो. पण आता तू इथे काय करतेस, त्यावर मी ना इथे माझ्या केसमध्ये त्या पद्माला भेटायला आली, तिचे रिपोर्ट्सही आले आहेत ना त्यासाठी मी इथे आली आहे असं आता ऊर्जा बोलत असते. त्यानंतर आता हर्षवर्धन आणि ऊर्जा यांची समोरासमोर भेट होते. त्यावेळेला हर्षवर्धन ऊर्जालाही केस सोडण्यास सांगतात आणि यामध्ये पडू नकोस असं देखील बोलतात. पण त्याच वेळेला आता मी ह्या सगळ्यामध्ये लक्ष घालणारच काही झालं तरी सुद्धा. आणि हर्षवर्धनना आता यशवंतीसुद्धा चूक काढत असतो आणि म्हणूनच यशवंतवर ही वेळ आली, पण तुम्ही उगाच माझ्या बाबांना काही बाई बोलून नावं ठेवू नका, कारण आता मी फक्त तुमच्या विरोधात केस लढणार आहे काही झालं तरी सुद्धा. हर्षवर्धनच्या समोर शौर्य येतो आणि तो विचारतो की तुमचं नेमकं पद्माकडे काय काम होतं या संदर्भात. तो आता वडिलांकडे चौकशी करत असतो आणि जेव्हा ही सगळी चौकशी तो करतो ना तेव्हा मात्र आता त्यांना खूप मोठा धक्काच बसतो आणि ते पाहतच राहतात. आणि त्याच वेळेला जेव्हा आता ते पाहत राहतात तेव्हा मात्र शौर्यलाही समजत नसतं की पद्माचा या केसशी काय संबंध आहे. म्हणजे जर पद्मा ही या केसशी निगडीत असेल तर आपलं काही खरं नाही, कारण आपण ऑलरेडी त्या मुलीला वचन देऊन बसलोय की आपण साक्ष द्यायला येणार. म्हणूनच आता तो थोडाफार टेन्शनमध्ये आलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.